सोहम, एक मिनिट, इकडे इकडे इकडे. अरे काय, तू कुठे गेला होतास? मी फोन करते, फोनही उचलत नाहीयेस तू माझे. हे बघ, उगाच कटकट नको करूस, मी दमलोय. माझी महत्वाची कामं होती, मी काय टाइमपास नव्हतो करत. ओके ओके, तू एवढा वैतागतोयस का? अरे मी तुला फक्त विचारलं की फोन का घेत नव्हतास. ओके, तू माझ्या ऑफिसमध्ये पेन ड्राईव्ह घेऊन जाणार होतास. मला वेळ नाही मिळाला, महत्वाची कामं आलीत. बरं चल, दे मला लगेच न्यावं लागणार आहे ते ऑफिसमध्ये. दे. डोंट टेल मी सोहम. काय काय कुठे आहे? होती मी सोहम. हा ठीक आहे ना यार, 400 रुपयाला मिळतं. मी उद्या तुला दुसरा आणून देतो. अरे सोहम, प्रश्न 400 रुपयाचा नाहीये. तू सोहम, तू चेक कर यार. नाही, तू तुझ्या बॅग्स मध्ये बघ कुठे ठेवलाय का हे. हे बघ सोहम, मी 4 तास बसून ऑफिसचं खूप महत्वाचं काम केलं होतं त्याच्यामध्ये, आणि ती पेन ड्राईव्ह मला हवी आहे यार. सोहम, ती कुठे गेली पेन ड्राईव्ह? तू कशाला उगाच इश्यू करतेस? तुझ्या कम्प्युटरमध्ये बॅकअप असेल ना, त्याचा घे ना. राईचा पर्वत नको करूस उगाच. अरे बॅकअप किंवा सेकंड कॉपी घेणं अलाउड नव्हतं सोहम. मी केलं नसतं का? मी त्या पेन ड्राईव्ह मध्ये सगळं काम केलं होतं. तू बॅकअप नाही घेतलास? अगं मग तुझी चूक आहे ती. त्या ऑफिसवाल्यांना थोडी कळणार होतं तू बॅकअप घेतलास म्हणून. सोहम, तू किती निर्लज्जासारखा बोलतोयस रे. तुला काहीच वाटत नाहीये का? अरे यार, एक दिवस मी घरी थांबले आणि तुला एक काम सांगितलं होतं माझं. सोहम, हे बघ, तू माझ्यासाठी नाही थांबलीस. तुला आजोबांची काळजी घ्यायची होती म्हणून थांबलीस तू. आणि इतकंच होतं, जायचं होतं ना ऑफिसला. मी थोडी बोललो होतो तुला घरी थांब. अरे पण मग काय करायचं होतं सोहम? आजोबांना आपण एकटं ठेवू शकतो का? नाही ना, त्यांच्याबरोबर कुणीतरी थांबायला हवं. ते हरवले होते, विसरलायस का? ते मी आठवून काय करू? घर कोंबडा बनून बसू? एक काम करतो, आजोबा घरी असतील ना तेव्हा मी त्यांचा आया होतो, आणि जेव्हा तू घरी असशील ना तेव्हा मी तुझा पिऊन नाही तर डिलिव्हरी बॉय होतो. चालेल? पण मला नाही चालणार. त्यांच्या म्हातारपणाची शिक्षा मला कशाला? सोहम, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळग. एक दिवस आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत. हे बघ, मी इतका म्हातारा होईपर्यंत जगणारच नाहीये, आणि चुकून जगलो ना तसा इतरांना त्रास तरी नाही देणार. ऐक सोहम, ऐक, तू इकडे ये जरा. बस शांतपणे. काय झालंय? शांतपणे बस, आपण बोलूया. हॅलो, सोबती वृद्धाश्रम. काका एक काम करा, तुम्ही जा तिकडे. सगळं झालंय का व्यवस्थित पहा, मी येतोच. आजोबा नमस्कार. कोण हवाय आपल्याला? मला जरा चौकशी करायची होती. कोणासाठी चौकशी करायची होती? मी म्हणजे माझ्यासाठी. बरं, मी इथला मॅनेजर आहे. या बसून बोलूया. या बसा. आजोबा, तुम्ही तुमच्यासाठी आला असाल ना तर योग्य ठिकाणी आलात. ओ राजू दादा, ब्रोशर घेऊन या. हा, हे पहा आजोबा, आमच्या इथे 65 ते 90 पर्यंतचे वयोवृद्ध राहतात. उतार वयातील लोकांसाठी उत्तम राहण्याची सोय. अहो, ही तर आमची खासियत आहे. सगळ्या सुखसोयी आहेत आमच्याकडे. हवेशीर रूम्स, मोठं गार्डन, रिक्रिएशन एरिया, लायब्ररी. अहो, व्हीलचेअर पासून 24 तास डॉक्टर अवेलेबल असतात आमच्याकडे. सगळी उत्तम सोय. आणि तुम्हाला जर का ब्लड प्रेशर, डायबिटीस असं काही आजार असेल ना तर त्यानुसार सुद्धा जेवण दिलं जातं आमच्याकडे. खोलीत किती जण? हा, एका खोलीत 4 बेड्स असतात. अगदी लाईव्हली माणसं आहेत इथे.
तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला कॉलेज हॉस्टेलवर राहायचा फील येईल नक्कीच. हे सोनावणे काका यांच्या घरच्यांचा जरा प्रॉब्लेम झालाय. रंगकाम आहे, 8 दिवसात घरी घेऊन जातो म्हणून इथे आणून सोडलं. 8 महिने झाले अजून घेऊन गेलेले नाहीत. हो सोनावणे काका, तुमच्या घरचे तुम्हाला आजही घ्यायला येणार नाहीत. जा आत पाहू आणि कॅरम खेळत बसा. थांबा तर थांबू दे इथे. आज जाऊन कॅरम खेळायला बसले ना तरी लक्ष लागणार नाही त्यांचं. आजोबा यांना कोण सांगणार की यांच्या घरच्यांना यांचं काही पडलेलं नाहीये. तुम्ही तुमचं बोला. माझ्या घरचे खूप चांगले आहे, माझं खूप करतात. त्यांना त्रास नको म्हणून मी इथे येऊन राहायचं ठरवलंय महिनाभर. उत्तम प्लॅन आहे. तुम्ही नकोसे झालात हे इतरांनी कोणी सांगण्यापेक्षा आपणच गेलेलं बरं ना. आजोबा तुम्हाला इथे राहायला नक्की आवडेल पहा. तुम्ही महिना म्हणताय पण कायमचं तुम्हाला इथे राहावंसं वाटेल पहा. मला पेन्शनचे 6,000 रुपये मिळतात, ते सगळे मी देईन तुम्हाला. माझं पथ्य पाणी आहे तेही मी सांगेन तुम्हाला. बरं माझी खोली आजोबा किती म्हणालात तुम्ही? 6,000. अहो इथे आमच्या इथे बेसिक प्लॅनच 12,000 रुपये. तुमच्या घरचे कोणी मदत करणार नाहीत का? काही कमी जास्त होतं का? नाही आजोबा, इथे आम्हाला 12,000च कमी पडतात आणि आम्ही उत्तम फॅसिलिटीज देतो ना. तुम्ही एक काम करा, काही अरेंज होतंय का पहा आणि आम्हाला कळवा. हॅलो. हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? आता मी शुभ्राशी बोलत होते, ती म्हणाली की तुम्हाला वॉकला जाऊन बराच वेळ झालाय म्हणून. तुमचा फोनही लागत नव्हता म्हणून शेवटी मी कारखानेच काकांच्या फोनवर फोन केला तर ते म्हणाले की तुम्ही त्यांच्याबरोबर आज वॉकला गेलाच नाही आहात. बाबा तुम्ही का हो एकटे गेलात फिरायला? असं काय करता बाबा तुम्ही? हॅलो. अहो बाबा, बाबा काय झालंय? अगं मी जरा बँकेत आलो होतो पैसे काढायला. गर्दी होती ना बँकेत, फोन खिशातच राहिला. कमाल आहे बाबा तुमची. अहो तुम्ही बँकेत कशाला गेलात एकटे? बबड्याला सांगायचं, शुभ्राला सांगायचं, नाही तर बाबा मला फोन करायचं ना, मी आले असते ना. तुम्हाला माहितीये ना बाबा, तुम्हाला गर्दी सहन होत नाही, तुम्हाला दगदग होते, त्रास होतो तुम्हाला. का हो असा हट्टीपणा करता? तब्येत सांभाळून करायचं ना बाबा. आणि पैसेच हवे होते तुम्हाला तर मला सांगायचं, मी येऊन दिले असते. अगं बरं आहे, मी घरी निघालोय. मग ठीक आहे बाबा, आता तुम्ही घरीच जाऊन थांबा, मी पटकन पैसे घेऊन येते तुमच्यासाठी. हा अगं कशाला दगदग करतेस तू? नको आणूस. बाबा मला कसली दगदग होतीये? असेही मी तुम्हाला भेटायला येणारच होते घरी. घरीच थांबा, जाऊ नका कुठे. ठेवू? हो ठेव. घरातून पलायनाचा प्लान दिसतोय. काय? नाही, वृद्धाश्रमात आलाय आणि फोनवर घरातल्यांची धादांत खोटं बोलताय म्हणून म्हटलं. तुला काय करायचं नसत्या चौकशा? सुनेशी बोलत होतो माझ्या, खूप प्रेमळ आहे ती. तसे घरातले सगळेच माझ्यावर प्रेम करतात. त्यांना खरं सांगितलं तर घरचे मला सोडणार नाहीत म्हणून मी. खरंय, घरच्यांच्या प्रेमामध्येच अडकतो जीव. नमस्कार, मी आपटे. हा बोल आई. हॅलो. अरे बबड्या, अरे मी आता त्या ATM इथे आली आहे. ते माझा पिन नंबर का काय ते म्हणजे तुम्ही टाकायचा प्रयत्न केला पण ते कार्डच चालत नाहीये. मी तुला सांगितलं होतं बघ, तुझी जन्मतारीख टाक पिन नंबर म्हणून, तर तू बदललायस ना तो पिन नंबर. काय म्हणजे नक्की कसं करायचं सांगशील का मला? तू मध्येच ATM ला का गेलीस? नाही म्हणजे तुला आत्ता पैसे हवेत? आणि मला सांग, बरोबर कोण आहे तुझ्या? अभिजित राज आहेत? अरे नाही रे, ते सोबत असते तर मला कशाला पैशाची गरज पडली असती. हे बघ आई, तू हल्ली खूप जास्त खर्च करायला लागली आहेस. आणि तुला आता का हवेत पैसे? तू काय शॉपिंगला चालली आहेस काय? अरे
सगळं काही आहे माझ्याकडे, मी कशाला खरेदी करत फिरू? मला पैसे ना बाबांना द्यायला हवे होते रे. आजोबांना? अहो म्हणजे मी मगाशी त्यांना फोन केला ना तर ते बँकेत गेले होते. पैशाची गरज असेल रे त्यांना, म्हणून घ्यायचे होते. तुझ्याशी का बोलले असतील ते? अरे जाऊ दे ना रे बबड्या, मी दिले काय आणि तू दिले काय सारखंच आहे ना. तर तू मला जरा सांगतोस का काय आहे ते पिन नंबर? तो पिन नंबर बरोबर आहे ना, म्हणजे तुझी जन्मतारीख आणि महिना असंच ना? एक काम कर, उलट टाकून बघ. आधी महिना टाक, मग जन्मतारीख टाक. आणि नाहीच चाललं ना, असं समज मशीनचा प्रॉब्लेम आहे. बरेच वेळेला काय होतं, मशीन अपडेटेड नसते आणि नवीन कार्ड चालत नाही. त्यामुळे हा तू प्रयत्न करून बघ. हो म्हणजे महिना आधी आणि महिना आधी आणि मग जन्मतारीख. आजोबा, तुम्हाला आईकडे पैसे मागायची काय गरज होती? आम्ही तुम्हाला खायला प्यायला देत नाही का? बोला ना. सोहम सोहम, काय तू त्यांच्याशी इतक्या मोठ्या आवाजात का बोलतोय? हे बघ, तू मध्ये पडू नकोस. हो तू हळू आवाजात बोल ना, पण बाहेरपर्यंत आवाज जातोय. मग जाऊ दे ना, ह्यांच्यामुळे बाहेर आपली बदनामी होते, ते चालतं? काय बोलतोयस तू सोहम? बदनामी वगैरे काय? आपण काय हाल करतो यांचे? खायला प्यायला देत नाहीये, जे आईकडे पैसे मागायची गरज लागली. आजोबा, आता ना ती तुमची सून नाहीये, अभिजित राजेंची बायको आहे. लग्न झालंय तिचं. तुम्ही इथे किती प्रॉब्लेम मध्ये असला ना तरी तिकडे ती मजेत आहे. अरे हो, तुम्हीच लग्न लावून दिलेत ना तिचं. मग आता कशाला प्रत्येक प्रॉब्लेम तिला सांगायला जात आहे? इनफ सोहम, काय चाललंय तुझं? सोहम, ते आता बाहेरून आलेत, त्यांना तू शांतपणे बसू तरी देणार आहेस का? आणि त्यांनी कोणाशी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे. आईंशी असलेलं त्यांचं नातं बदललेलं नाहीये, तुटलेलं त्याहून नाहीये. कळलं तुला? आजोबा, काय झालं? पैसे हवे होते का तुम्हाला? मी आसावरीकडे पैसे मागितले नाहीत. तिचा फोन आला तेव्हा मी बाहेर होतो बँकेकडे. आजोबा, मला खात्री आहे तुम्ही नसाल मागितले. तुम्ही आईंना सहज सांगितलं असाल आणि आईंनी सुद्धा सोहमला सहजच सांगितलं असेल. एनिवे, तुम्ही मला सांगा ना, किती पैसे हवे? प्लीज सांगा ना. 12ची गरज आहे. 6 माझ्याकडे आहे. बरं, मग उरलेले 6 मी ATM मधनं काढून आणू? तुम्ही थांबा, मी लगेच घेऊन येते. चालेल? आलेच. सोहम, येते मी जाऊन. येते आजोबा. अहो अरे व्हॉट अ प्लेजंट सरप्राईज. तू इथे कशी काय? जरा काम होतं तुमच्याकडे. हा, ते ना बाबांना द्यायला जरा पैसे हवे होते मला. ओह, ऑल राईट. अगं पण एवढ्यासाठी एवढे लांब कशाला आलीस? तुझ्याकडे कार्ड आहे, काढायचंय. आपल्या घराजवळ तर ATM. अहो आधी तिथेच गेले होते मी. म्हणजे मी ते कार्ड टाकलं बरोबर आणि तो पिन नंबर तो पण टाकला, पण ना कार्डाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे असा काहीतरी तो मेसेज येत होता मशीनवरती आणि आलेच नाहीत पैसे. म्हणजे मला कळलंच नाही त्यामुळे काय झालं. कार्ड तू नीट इन्सर्ट केलं नशील. बघू कार्ड बघू. सर, संदीपने ट्राय केली? हो सर. गुड 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 गुड. एक मिनिट. नाही, सांग त्याला चांगलं झालं. हो सर, सांगतो. हा सॉरी, एक नवीन रेसिपी ट्राय केली, जरा बघून सांग. आणि हे पैसे तुम्हाला कार्ड बघायचं होतं ना? नाही असू दे, ते कधी कधी मशीनचा प्रॉब्लेम असतो. तू जाऊन प्रयत्न केलास हे महत्वाचं. हा प्रयत्न पण खूप छान झालाय. पोचवतो तुझी शाबासकी संदीप पर्यंत.
बरं मी निघू का हो? थांब ना, माझंही काम झालंच आहे, बरोबरच निघूया, मी आलोच. शुभ्रा तुमच्या समोर दाखवत नसली ना तरी कानाशी भुणभुण करत राहते. तुमच्यामुळे ना कटकट होते आजोबा. घ्या, आली तुमची सून पैसे घेऊन. काय ना आजोबा, आई पैसे कमवत नाही. म्हणजे पैसे कोणाचे? अभिजित राजेंचे. बेसिकली तुम्ही हे दाखवून देताय की मी कसे तुमचे हाल करतो. किती बडबडतोस कोंबडीच्या? हाय सोम. कसे आहात बाबा? नमस्कार दत्ताजी. नमस्कार. बसा जावई बापू. नाही बसणार. चप्पल चोर बस. आता बसतो. बाबा काय हे? अहो शुभ्रा असताना बबड्या असताना का तुम्ही एकटेच गेलात बँकेत? पुन्हा असं कधी केलं तर मला अजिबात आवडणार नाही. आणि मला एक साधा फोन तरी करायचा बाबा, मी होते ना. घ्या घ्या ना बाबा. आणि पुन्हा लागले तर निसंकोचपणे सांगा. ठेव, राहू दे. दत्ताजी असं काय करताय? जावयाकडून पैसे घ्यावं लागणं यासारखं मोठं दुःख नाही. काय आहे दत्ताजी, सुनीला लेक मानलं, मग जावायला मुलगा माना. असं पर्क करू नका हो मला. अरे आई सर, तुम्ही असे अचानक? हा ते दत्ताजींची आठवण आली, भेटावं असं वाटलं. काय दत्ताजी, हक्काने भेटायला येऊ शकतो ना? जावे म्हणून हक्कही आहे आणि आपलेपणाही आहे, तो मान राखायला हवा. पण काही नात्यांचा स्वतःचा असा एक मान असतो, तो मानही ठेवायला हवा. हे पाकिट ठेवा. या पैशातनं आपल्या नात्यात येणारी कटुता मला नको आहे. तुम्ही काही बोलणार नाही हे मला माहिती आहे, पण माझंही मन खात राहील. अहो पण बाबा. आजोबा, आईकडे कशाला पैसे मागितलेत? माझ्याकडे मागायचे होते ना. आणि एवढे पैसे कशाला हवेत तुम्हाला? सो मी आणलेत पैसे. आजोबा, मी तर सून आहे ना तुमची, आणि तुम्हाला सांभाळणं ही माझी जबाबदारी पण आहे. मग माझ्याकडनं तरी घ्याल पैसे प्लीज. शुभ्रा, खरंच मला आज खूप आनंद होतोय ग. आज बाबांनी माझ्यापेक्षा तुला जवळचं मानलं. हा, पण मला मात्र ही पार्शालिटी आवडलेली नाही दत्ताजी. जावई रुसलाय. हे तेवढं मात्र जमत नाही माझ्या जावयाला. हे पैसे कशाला हवेत हे विचारलं नाहीस तू शुभ्रा? कशाला विचारायचं आजोबा, तुम्हाला हवे होते ना, मग तुम्ही घेतलेत. मी महिन्याभरासाठी तीर्थयात्रेला चाललोय. तीर्थयात्रा? कुठे, चारधामला? हो हो हो, चारधाम यात्रेला जातोय. अहो काहीतरीच काय बाबा, हे मध्येच तीर्थयात्रेचं काय काढलं तुम्ही? आणि एकटे जाणार आहात? मध्येच म्हणजे? तुमचं लग्न ठरलं ना तेव्हा मी बोललो होतो, हे लग्न सुरळीत पार पडलं तर चारधाम यात्रा करेन. आता बोललो आहे तर यात्रेला जावं लागणार ना. मी सगळी व्यवस्था केली, तुम्हाला काळजी नको. मी सुखानं जाईन, आनंदात राहीन, काळजी नसावी.